नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. पंकज वाघ यांच्यावर कारवाई करा, किशोर शिंदेंची सीईओकडे मागणी. जनतेच्या सुख समृद्धीसाठी अश्विनी पाटील यांचे पांडुरंगाला साकडे. धुळ्यात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा अखेर चौथऱ्यावर विराजमान. प्रति पंढरपूर बाळदे येथे पायी वारकऱ्यांना कामराज भाऊसाहेब युवा मंचतर्फे फराळाचं वाटप. गोताणे येथील समाधान महाराजांचे कार्य आजही तालुक्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी. जात गणना होण्यासाठी धुळ्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशव्यापी आंदोलन. नंदुरबार शहरातील देसाईपुराच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त महाआरती. विरार येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त दर्शनास भाविकांची अलोट गर्दी. धुळे देवपुरातील श्री विठ्ठल मंदिरात महाआरती संपन्न. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे जिल्हा परिषदेतील जोडारी बांधकाम विभागातील पुरुषोत्तम उर्फ पंकज मांगाची वाघ यांच्यावर तसेच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद युनियन महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1989 नुसार चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषद सीईओंकडे किशोर शिंदे यांनी केली आहे. ठेकेदाराचा भाऊ असलेल्या किशोर शिंदे यांनी टेंडर रिजेक्ट झाल्याने घरी येऊन मारहाण केल्याचा आरोप पंकज वाघ यांनी केला होता. त्यानंतर किशोर शिंदेंनी सीईओंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक 15 रोजी रात्री 10 वाजता पंकज वाघ यांनीच अपशब्द वापरून मला घरी बोलाविले होते. तेथे पंकज वाघ व कांबळे यांनी मला मारहाण केली. त्याच रात्री मी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो होतो, परंतु पंकज वाघने तक्रार न दिल्याने मी देखील कोर्ट कचेरी टाळण्यासाठी तक्रार दिली नाही. दुसऱ्या दिवशी मात्र पंकज वाघने बनाव करून माझ्या विरोधात खोटी फिर्याद दिली. पंकज वाघ हे जिल्हा परिषदच्या इमारत साफसफाईचा ठेका, कॅन्टीनचा ठेका मिळविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत करून ठेका मिळविण्यासाठी निविदा सादर करून कामे करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. धुळे जिल्हा परिषद कर्मचारी पंकज वाघ उर्फ पुरुषोत्तम याने दिनांक 15 रोजी मला फोन करून माझ्या घरी बोलवलं आणि माझ्यावर काही त्यांच्या साथीदारांमार्फत माझ्यावर काहीतरी शाब्दिक दोन शब्द शिवीगाळ केली. त्यानंतर खोटा गुन्हा जिल्हा परिषद कर्मचारी संघटना व अधिकाऱ्यांना हाताशी धरून व SP साहेबांना व पोलीस निरीक्षक साहेबांना व खोटी माहिती देऊन माझ्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा CO साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे आज की तो खोटो गुन्हा असल्यामुळे त्याचे पुरावे देखील दिले. ज्या काही टेंडरचा विषय आहे त्याचे देखील पुरावे दिलेत. म्हणून जो माझ्यावर अन्याय झाला आहे तो मला दूर करावा अशी मी CO साहेबांना विनंती करतो आणि तुम्हाला मी विनंती करतो. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या सुख समृद्धीसाठी पांडुरंगाला साकडे घालत सौ अश्विनीताई कुणाल पाटील यांच्या हस्ते व प्रति पंढरपूर गोताणे येथे पहाटे विठ्ठल रुक्मिणीची महापूजा व आरती भक्तिमय वातावरणात पार पडली. यावेळी शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत पांडुरंगाचा सोहळा उत्साहात झाला.
प्रतिपंढरपूर गोताणे तालुका धुळे येथे वैकुंठवासी ब्रह्ममूर्ती हरिभक्तपरायण दामोदरजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने भव्य असे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर उभारण्यात आले आहे. कळसावरील हे माडपंथी नक्षीकाम आणि पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे प्रतिरूप गोताणे येथील मंदिरात स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे गोताणे हे गाव धुळे तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून संबोधले जाते. आज दिनांक 17 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर गोताणे येथे विठ्ठल रुक्मिणीच्या यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने आज पहाटे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती अश्विनीताई कुणाल पाटील यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी निवृत्त प्राचार्य एस.व्ही. देसले सर यांच्या हस्ते सहपत्नीक तसेच चिरंजीव रायबा कुणाल पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. महापूजेवेळी सौ अश्विनीताई कुणाल पाटील यांनी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात भरभराट सुख समृद्धी येवो तसेच समाधानकारक पाऊस बरसू दे असे साकडे पांडुरंगाला घातले. दरम्यान सकाळी 11 वाजता धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव आणि डॉक्टर दिनेश बच्छाव यांनी यात्रोत्सवात मंदिराला भेट देऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली. मंदिरावर दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी निवृत्त प्राचार्य एस.व्ही. देसले सर यांच्याकडून दिवसभर फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती माजी सभापती भगवान अप्पा गर्दे, माजी सभापती कैलास पाटील, चिरंजीव रायबा कुणाल पाटील, धुळे तालुका पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, खरेदी विक्रीचे संचालक भटू बापू चौधरी, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गर्दे, बाबाजी पाटील, सरपंच भूषण पाटील, माजी सरपंच भगवान पाटील, ज्येष्ठ नेते झुलाल पाटील, दगडू पाटील, माजी चेअरमन धुडकू पाटील, माजी उपसरपंच पंढरीनाथ पाटील, नितीन पाटील, ज्येष्ठ नेते विठ्ठल पाटील, सेवा सोसायटी संचालक आनंदा पाटील, डॉक्टर संजय पाटील, चुडामण पाटील, दासभाऊ पाटील, राजेंद्र पाटील, सतुलाल पाटील, दंगल पाटील, दिलीप महाजन, ज्ञानेश्वर पाटील, हर्षल पाटील, शिवसेनेचे नाना वाघ, नवल पद्मोर, अशोक बागुल, किसन पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी झालेल्या सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले. गोताणे या गावामध्ये आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आदरणीय माजी मंत्री दाजीसाहेब रोहितदाजी पाटील तसेच आपल्या धुळे ग्रामीणचे आमदार आदरणीय बाबासाहेब कुणालजी पाटील त्यांच्या आशीर्वादाने या गोताणे गावामध्ये आज विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचं या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज महापूजा आयोजित केलेली होती आणि या महापूजेच्या आयोजित कार्यक्रमासाठी आपल्या धुळे ग्रामीणचे आमदार आदरणीय बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या धर्मपत्नी आदरणीय ताईसाहेब अश्विनीताई यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर आमच्या देसले परिवार कुसुंबा यांच्या शुभ हस्ते या गोताणे गावातल्या सर्व ग्रामस्थांनी आमच्या दोन्ही परिवाराच्या वतीने या विठ्ठल रुक्मिणीच्या आमची महापूजा आमच्या शुभ हस्ते आयोजित केलेली होती. सर्वप्रथम मी या गोताणे गावाचं सर्व ग्रामस्थांचं, आया बहिणींचं, सर्व तरुण वर्गाचं मी दोन्ही परिवारांच्या वतीने त्यांचं खूप खूप मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आम्ही कायमस्वरूपी या गोताणे गावाच्या ऋणात राहू. या आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी आम्ही दोघं परिवारांच्या वतीने एकच प्रार्थना करतो या गोताणे गावामध्ये चांगल्या प्रकारे सुख समृद्धी लाभू दे. त्याचबरोबर या वर्षी चांगल्या प्रकारे पाऊस पडू दे आणि त्याचबरोबर या गोताणे गावामध्ये असलेली जी रोगराई असेल किंवा विविध कारणं आहेत या कारणांपासून विठ्ठल रुक्मिणीने या गावाला रोगमुक्त करावं, त्याचबरोबर आर्थिक संकटातून मुक्त करावं अशी मी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा आम्ही या दोन्ही परिवाराच्या वतीने या गोताणे ग्रामस्थांचं, परिवारांचं, सर्वांचं खूप खूप आभार मानू इच्छितो आणि आम्ही कायम दोन्ही परिवार या गोताणे गावाच्या ऋणात राहू. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि संघर्ष करूनही विलंब होत असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. अनुप अग्रवाल यांचे अथक परिश्रम आणि सहयोगामुळे या कामाला गती मिळून आता असंख्य शंभूप्रेमींचे स्वप्न साकार होणार आहे. काल आषाढी एकादशीचे औचित्य साधून अनुप अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा चौथऱ्यावर विधिवत पूजा करून विराजमान करण्यात आला. शहरातील पांझरा नदीकाठी असलेल्या संभाजी उद्यानातील स्मारकास्थळी या छोटेखानी कार्यक्रमाला स्मारक समितीचे अध्यक्ष नानासाहेब कदम, सचिव अर्जुन पाटील, नितीन पाटील, प्रदीप जाधव, कोमल आभाळे, सुनील ढांगे, दिनेश काळे, अकबर शेख, मनोज पवार, धीरज परदेशी, अमित भोसले, भटू गवते, सुमित माइनकर, किरण चौधरी, हेमंत लोणारी, नरेश मुकुंदे, राहुल परदेशी, ऋषिकेश पाटील यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या बाळदे यात्रेस जिल्ह्यातून 40 ते 50 किलोमीटर अंतरावर पायी चालत भक्त भाविक वारकरी येत असतात। सदरील यात्रेस मोठा उत्साह असतो। त्या पार्श्वभूमीवर कामराज भाऊसाहेब युवा मंचतर्फे गिधाडे गावाजवळ पदयात्रेकरांसाठी साबुदाणा केळी फराळाचं वाटप करण्यात आलं। यावेळी हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी कामराज भाऊसाहेब युवा मंचचे सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलेत। विठुरायाकडे शिंदखेडा तालुक्यात चांगला पाऊस होऊ दे, पिकांची वाढ उत्पन्न मोठ्या प्रमाणावर हो, शेतकऱ्याच्या पिकांना चांगला भाव मिळू दे असे साकडे घालून नागरिकांचे आरोग्य चांगले राहू दे असे कामराज निकम यांनी यावेळी सांगितले। एकादशी निमित्त प्रति पंढरपूर आमच्या धुळे जिल्ह्यातील बाळदे येथील प्रसिद्ध अशा विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आज कामराज भाऊसाहेब युवा मंचतर्फे सगळ्या कार्यकर्त्यांनी येणाऱ्या भाविकांसाठी जे 50-50, 40-40 किलोमीटरहून पालखी घेऊन येतात आणि देवाच्या दर्शनाला जातात, त्यांच्यासाठी प्रसादाचा कार्यक्रम म्हणजे नाश्त्याचा कार्यक्रम आज इथं आयोजित केलेला आहे। या सगळे कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि विठ्ठल महाराजांना विनंती करतो की आता यावर्षी चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यांना भरपूर पिकू दे आणि पिकलेल्या उत्पन्नाला चांगल्या भावाने विकू दे अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो। विठ्ठल रुक्मिणींना पुन्हा नमन करतो। समाजात असे काही लोक आहेत ते प्रतिष्ठेसाठी समाजात काम करत असतात, मात्र समाजात असेही काही लोक आहेत ते प्रतिष्ठेसाठी नसून समाजात सामाजिक आणि धार्मिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी काम करतात। अशी ज्वलंत प्रचिती सध्या धुळे तालुक्यातील गोताणे येथील समाधान महाराज तथा समाधान वेडुहाके यांच्याकडे पाहून येत आहे। साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी म्हणून आज समाधान महाराज यांच्याकडे पाहिले जाते। परिस्थितीशी झुंज देत असतानाही समाधान महाराज यांनी समाजात केवळ प्रतिष्ठेसाठी नसून सामाजिक धार्मिक कार्य निर्माण करण्यासाठी त्यांनी पाऊल उचलले आहे। घराच्या 4 भिंतींमध्ये राहणारा समाधान हा त्याच्या कार्याने आता तो समाधानाचा समाधान महाराज होऊन आता तो श्री विठू साई स्लॅब कन्स्ट्रक्शनचा मालक देखील झाला आहे। संत तुकाराम महाराज म्हणतात, माणसानं चांगलं कार्य केलं की त्याला चांगलं फळ मिळतं व हे चांगलं फळ भगवंताच्या अर्थातच श्री सप्तशृंगी देवी व श्री काणूबाई मातेच्या आशीर्वादाने समाधान महाराज यास मिळत आहे। समाधान महाराज यांचा आज म्हणावा तसा आर्थिक विकास नसतानाही दरवर्षी सप्तशृंगी देवीच्या उत्सवासाठी व पदयात्रेसाठी अमाप खर्च समाधान महाराज हे करत असतात। काणूबाई मातेचा उत्सवही तेवढ्याच प्रमाणात ते साजरा करत असतात। असे विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम समाधान महाराज हे साजरे करीत असल्याने गोताणे गावात एक धार्मिक पर्वणी निर्माण होऊन तरुणांमध्ये देखील धार्मिकतेचं वातावरण आणि हा वसा निर्माण होत असल्याचं पाहावयास मिळत आहे। काल आषाढी एकादशी असल्याने समाधान महाराज यांनी गोताणे गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनास येणाऱ्या भाविकांसाठी केळी आणि पाणी बॉटलचे दिवसभर वाटप करण्यात आले। केळी आणि पाणी बॉटलच्या भाविकांनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतलाय। समाधान महाराज यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं गोताणे आणि पंचक्रोशीतील भाविकांतर्फे कौतुक करण्यात येत आहे। यावेळी श्री विठूसाई स्लॅब कन्स्ट्रक्शन मित्रपरिवार, भजनी मंडळ व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सालाबादाप्रमाणे प्रति पंढरपूर गोताणे येथे दरवर्षी आषाढ एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीची यात्रा भरवली जाते। यासाठी आपल्या गावातील दादासो समाधान आहे यांच्यातर्फे आलेल्या भाविकांसाठी केळी व पाणी बॉटल याचं आयोजन समाधान वेडुहाके यांनी स्वखर्चाने आपणही भगवंतासाठी काहीतरी केलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी स्वतःच्या खर्चातून स्वतःच्या पैशातून त्यांनी संपूर्ण गावासाठी व आलेल्या भाविक भक्तांसाठी केळी व पाणी बॉटल यांचं वाटप आज समाधान वेडुहाके मित्र परिवार हे समाधान मामांनीच केलं आहे, पण समाधान भाऊंचा जो मित्र परिवार आहे त्यांच्या साथीने आज हा कार्यक्रम संपन्न होत आहे।
देशात जातनिहाय जनगणना होऊन नोकरी व शिक्षणातील आरक्षणाची 50% मर्यादा संसदेने त्वरित उठवावी या मागणीसाठी धुळे जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर जाहीर निदर्शने करण्यात आली तसेच देशव्यापी आंदोलन छेडण्यात आले। देशव्यापी आंदोलनात जातनिहाय जनगणना होऊन 50% आरक्षणाची मर्यादा उठवावी। साक्री तालुक्यातील कासारे, मालपूर व नवडणे या गावातील दिनांक 21/3/2024 रोजी मजुरांनी नमुना नंबर 4 काम मागणी फॉर्म भरून दिले असताना त्यांना काम न दिल्यामुळे बेरोजगार भत्ता देण्यात यावा। धुळे ते शिरपूर हे अंतर 55 किलोमीटर असून या अंतरादरम्यान 3 टोल नाके असून शासन नियमाप्रमाणे 60 किलोमीटर अंतरावर टोल नियम असताना धुळे सोनगीर शिरपूर या अंतरावर 3 टोल नाके असून एक टोल नाका रद्द करून धुळे जिल्ह्यातील नागरिकांना टोल मुक्त करावे आदी प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। 18/7/2024 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यव्यापी हाक दिले असून जात न्याय जनगणना येणाऱ्या संसदेत 23 तारखेला जो बजेट आहे तिथं मांडले पाहिजे आणि जात न्याय जनगणना झाली पाहिजे। तसेच आरक्षणाची 50% जी मर्यादा आहे ती हटवली पाहिजे। कारण की भारतीय कम्युनिस्ट पक्षाने 1930 साली मागासवर्गीयांना आरक्षण मिळावं ही मागणी केली होती। त्याच अनुषंगाने मागासवर्गीयांना आरक्षण मिळाले। तसेच ओबीसींना हे आरक्षण मिळालं पाहिजे। ओबीसीची संख्या 52% असून ओबीसींना केंद्रामध्ये 27% आरक्षण दिलं जातं, तसेच राज्यामध्ये 19% आरक्षण दिलं जातं। म्हणून जे सुशिक्षित बेरोजगार आहे हे नाराज झाले असून जात न्याय जनगणना झाल्यास सुशिक्षित बेरोजगारांनाही न्याय मिळेल आणि उच्चवर्णीयांनी 67% विद्यापीठ प्रशासकीय शैक्षणिक क्षेत्रात नोकरी बळावल्या आहे। म्हणून हा संतोष सुशिक्षित बेरोजगारांमध्ये निर्माण झाला आहे। माननीय कॉम्रेड डी राजा यांनी सन 2017 रोजी राज्यसभेत जात न्याय जनगणना झाली पाहिजे हे खाजगी विधेयक मांडले होते, परंतु त्याची अंमलबजावणी आजतायत झाली नाही आणि 2021ला जनगणना व्हायला पाहिजे होती, परंतु ती झाली नाही। म्हणून जात न्याय जनगणना ही लवकर सुरुवात करावी अशी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी आहे, असे आम्ही आज रोजी आंदोलन करीत आहोत। नंदुरबार शहरातील देसाईपुरा कुंभार गल्ली भागातील बुवा महाराज यांच्या सुमारे 5.5 शतक अर्थातच 550 वर्षांपूर्वीचे पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बुधवारी आषाढी एकादशी निमित्त महाआरती करण्यात आली। या प्रसंगी यजमान जोड्यांसह महिला भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। आषाढी एकादशी निमित्त बुवा महाराजांच्या विठ्ठल मंदिरास आकर्षक फुगे आणि विद्युत रोषणाईने सजविण्यात आले। फुलामाळांची सजावट देखणी ठरली। विठुरायाला विविध आभूषणांनी सजविण्यात आले। सकाळपासून भाविकांचा उत्साह दिसून आला। सकाळी 9 वाजेच्या सुमारास विठुरायाची महाआरती करण्यात आली। विठ्ठल नामाच्या गजरात भाविक तल्लीन होऊन गेलेत। यावेळी विविध भक्तिगीतांसह भजन कीर्तन करण्यात आले। महाआरतीनंतर आषाढी एकादशी निमित्त परिसरातील भाविकांना साबुदाणा खिचडी अर्थात फराळाचं वाटप करण्यात आलं। येत्या काळात महिन्यातील दोन्ही एकादशीला येथील विठ्ठल मंदिरात पहाटेची काकड आरती करण्याचा मानस भाविकांनी व्यक्त केलाय। काल अख्ख्या महाराष्ट्रात आषाढी एकादशी पावन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मंदिरामध्ये पहाटेपासूनच गर्दी होती। विरार शहरामधील विठ्ठल रुक्माई मंदिरामध्येही सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी होती। मंदिरापासून ते स्टेशनपर्यंत भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती। लोकांनी आज पहाटेपासूनच दर्शनासाठी यायला सुरुवात केली। 3 ते 4 तास दर्शनासाठी वाट पाहावी लागत होती। शहरामधून विविध भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रमाचा लोकांनी लाभ घेतला। मंदिर संस्थांकडून प्रसादाचं वाटप करण्यात आलं होतं। विरार शहरामधून वेगवेगळ्या भागांमधून दिंडीचं नियोजन करण्यात आलं होतं। विठ्ठल नामाच्या गजरात श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर विरार वेस्ट या ठिकाणी सर्वच दिंड्या येऊन भजनाच्या गायनाला सुरुवात झाली।
नमस्कार. आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी निमित्त विरारमधील जे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी दिसायला मिळत आहे. आता वरुण राजाने एकदम चांगल्या प्रकारे पावसाची सुरुवात सकाळपासूनच केलेली आहे. आता आपण बघू शकता की मंदिरापासून तर स्टेशन पर्यंत लांबच लांब रांग हे आपल्याला दिसत आहे. 2 ते 3 तास दर्शनासाठी जात आहेत. सकाळपासूनच लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, त्यांनी सकाळपासूनच लाईन मध्ये उभं राहून दर्शनाचा लाभ घेतलेला आहे. मंदिरामध्ये प्रसादाचं पण वाटप चालू आहे. पोलीस प्रशासनाने पण चांगली कामगिरी बजावलेली आहे. स्टेशन लगतच असलेले विठ्ठल मंदिर आहे. त्या मंदिराच्या पार्श्वभूमीवर दर्शनात येणारे जे भाविक असतील त्यांना अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने दुसरीकडे वाहतूक वळवण्याचं काम जे केलेलं आहे. योगेश साबळे, MSTV, वसई विरार. धुळे शहरातील देवपूर येथील GT बापूजी सहकारी गृहनिर्माण सोसायटी येथील श्री विठ्ठल मंदिरात सकाळी 7 वाजता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, सहपत्नीक डॉक्टर मनीषा पवार व संजय पवार, सहपत्नी आशा पवार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्ताने दरवर्षी GTP बापूजी सोसायटीच्या वतीने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सकाळी 7 वाजता आरती, 6:30 वाजता संध्याकाळी आरती आणि संपूर्ण दिवसभर धुळे शहरातील भजनी मंडळ सेवा देतात. तसेच संध्याकाळी खानदेशी शिंदेशाही प्रस्तुत भक्तिमय गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेल्या 7 वर्षापासून अखंड आषाढी एकादशीचा कार्यक्रम होतो. दरवर्षी भागवत कथा व कीर्तन केले जाते. तसेच कीर्तन सप्ताहाचेही आयोजन केले जाते. यावेळी कीर्तिमंत दादा कोठाळकर, शिवाजीराव पवार, माजी अभियंता ND पाटील, ॲडव्होकेट रमेश शिंदे, सुरेश महाजन, विकास शिंदेसर, PY भामरेसर, दरबारसिंग गिरासे, मोरे तात्या, संजय पवार, ॲडव्होकेट PH वाघ, सुरेश चौधरी, संजय पवार, प्रदीप पाटील आदी सर्व सदस्य व सर्व कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. त्याच्यासोबत आदरणीय सौ मनीषाताई मॅडम, आपल्या कॉलनीचे चेअरमन आदरणीय श्री दादासाहेब कोठाळकर, दादासाहेब श्री शिवाजीराव पवार, तो सरलाताई कोठाळकर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरंच अगदी इन्स्टंट त्यांना फोन केल्याबरोबर त्यांनी 0 मिनिटात सांगितलं की
पाटील साहेब घेऊन बसले होते. दादा आम्ही सगळेजण गेलो आणि त्यांना निमंत्रण दिलं. ते म्हणतात त्याप्रमाणे बरोबर आहे की सपत्नीक पूजा ज्या वेळेला असते ना त्यावेळेला थोडा घरून सल्ला घ्यायचा असतो की आपल्याला जमणार आहे किंवा नाही. तर त्यांनी तोही विचार केला आणि त्यांनी तात्काळ होकार दिला आणि नंतर त्यांनी मग त्या पद्धतीने आपल्याला कळवलं की आम्ही दोघंजण बरोबर येणार आहोत. आजच्या या पूजेला आदरणीय चंद्रकांतजी पवार सर खास करून उपस्थित राहिले. त्यांनी या ठिकाणी पूजा अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी संपन्न झाली. मी आपल्या सगळ्या कॉलनीच्या वतीने, आपल्या श्री विठ्ठल रुक्मिणी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं मनस्वी आभार मानतो. त्याचप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि ही पूजा चांगल्या पद्धतीने घडली. आज दिवसभर या ठिकाणी सर कार्यक्रम आहे. रात्री 7 ते 10 इथे संगीत मैफिल आहे, म्हणण्यापेक्षा भक्ती संगीताचा कार्यक्रम आहे. खूप चांगला कार्यक्रम आहे, चांगले गायक आहेत या ठिकाणी. आपण जर वेळ मिळाला तर जरूर या आणि व्हिजिट करा. आणि दिवसभर या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. तर दरवर्षाप्रमाणे नेहमीप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम साजरा होणार आहे. तर आपल्या सगळ्यांचेही मी पुनश्च आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं या 6:30 वाजता भेटतो. लवकर मिटिंग संपल्यामुळे मी त्यांना म्हणतो लगेच या. का पण मी त्यांना बोलतो, ते पण लगेच 15 मिनिटांमध्ये माझ्याकडे आले आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की विठ्ठल रुक्मिणीचं आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण या पूजेसाठी. तर मी एका क्षणामध्ये त्यांना यश म्हटलो आणि मी आमच्या मॅडमची पण परवानगी न घेता त्यांना यश म्हटलो. मला माहीत नव्हतं, परंतु ती सुद्धा खूप म्हणजे पूजापाठ करते. जरी डॉक्टर असली तरी पूजापाठ रोज 1 तास करते. त्याच्यामुळे माझ्या पण बऱ्यापैकी आरत्या वगैरे सगळं पाठवून गेलं त्याच्यामुळे. तर हे मंदिर जे आहे, मंदिर तुमचं म्हणजे बाकी तुम्ही घरामध्ये वैयक्तिक सर्व काही करता, परंतु हे मंदिर तुमच्या कॉलनीचं एक असं ठिकाण आहे की त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण एक पण आहात आणि खूप छान या ठिकाणी वेळ तुमचा जातो. अतिशय विस्तीर्ण असा या ठिकाणी परिसर आहे आणि एवढं मोठं ग्राउंड किंवा एवढं मोठं ओपन स्पेस मी पहिल्यांदा धुळ्यामधला बघितला. म्हणजे मंदिरामध्ये मी आल्यानंतर नक्की म्हणजे जोपर्यंत मला शक्य तोपर्यंत आम्ही नक्की येत राहू. इतर तुम्हाला तुमच्या कॉलेजला विनंती करतो, तुम्हाला एक पाठ देऊन टाका. आम्ही घ्यायला तयार आहे. कारण आम्ही अजून जरी असलो 52 वर्ष माझं वय झालं, 51 वर्ष मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टमध्ये राहतोय. जे मला सांगायला काही वाटत नाही, परंतु सेटल कुठंतरी झालं पाहिजे. आम्ही सोडत घेतोय. नाशिकला राहिलं, धुळ्यात राहिलं, आमच्या पुढील बाजूत पण इथं घर आहे. परंतु तरी पण एक परिसर थोडासा बघून आपले लोक बघून थोडंसं राहिलं तर भविष्य काळ, विशेषतः रिटायरमेंट नंतरचा काळ तो खूप कठीण असतो. आपली मुलं आपल्यावर खूप प्रेम करतात, परंतु त्या मुलांना आपण मोकळीक देतो आणि मग आपण आपलं सोशल लाईफ त्या ठिकाणी जगू शकतो. तर त्यासाठी अशा कॉलनीची आणि अशा एकीची खूप गरज आहे. बऱ्याच ठिकाणी लोक राहतात, शहरामध्ये राहतात, कॉलनीमध्ये राहतात, कॉम्प्लेक्समध्ये राहतात, परंतु शेजारच्याची ओळख सुद्धा नसते आणि खूप कमी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मिक्स होतात. आता बऱ्यापैकी लोकांना एकत्र राहण्याची गरज जास्त त्या ठिकाणी वाढली आणि तुमची कॉलनी खूपच सुंदर या ठिकाणी स्वतःहून सगळं करतायत. मी तर तुम्हाला असं नाही की तुम्ही प्युअर पुढं वाढवू नका. मैदान मातीचं तसंच ठेवावं, म्हणजे ते माती पण पायाला लागली पाहिजे आणि हे पण दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे खूप छान. आणि तुम्ही योगा वगैरे करतात. आमच्या मॅडमला पण योगाची आवड आहे. माझी खरंच इच्छा आहे, मी आता माहिती आहे आमचं काय ठरतं जर शक्य झालं तर मला खरंच या ठिकाणी तुमच्यामध्ये यायला खूप आवडेल. आणि मी तर असं म्हणेल की म्हणजे तुम्ही माझ्याकडे स्वतःहून आले आणि मला काहीतरी आव्हान देता येते, तुम्ही यावं असं या ठिकाणी वाटतं. या पांडुरंगाच्या आज मला दर्शन भेटलं आणि आपण सर्वांनी जो काही मान सन्मान केला. माझ्याबरोबर अजून एक ताई आणि दादा होते, त्यांचाही आपण सत्कार करावा कारण ते पण आज पूजेचे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पंकज वाघ यांच्यावर कारवाई करा, किशोर शिंदेची सीईओ कडे मागणी. जनतेच्या सुखसमृद्धीसाठी अश्विनी पाटील यांचे पांडुरंगाला साकडे.
धुळ्यात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा अखेर चौथऱ्यावर विराजमान. प्रति पंढरपूर बाळदे येथे पायी वारकऱ्यांना कामराज भाऊसाहेब युवा मंचतर्फे फराळाचं वाटप. गोताणे येथील समाधान महाराजांचे कार्य आजही तालुक्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी. जातगणना होण्यासाठी धुळ्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशव्यापी आंदोलन. नंदुरबार शहरातील देसाईपुराच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त महाआरती. विरार येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त दर्शनास भाविकांची अलोट गर्दी. धुळे देवपुरातील श्री विठ्ठल मंदिरात महाआरती संपन्न. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.